बिग लाईफ गेम सेंटर मध्ये स्वागत आहे। आईसाठी जोरदार क्लॅपिंग झाली पाहिजे। आई सर्वप्रथम तुमचं नाव आई बाबांना सांगा। सविता तिडके। ठीक आहे, तुमचं वय 49। कुठे राहता आई? स्वामी समर्थ नगर, पिंट कॉलनी, पांढे। ओके, सेंटर बद्दल कसं समजलं आहे तुम्हाला? डिगले सासूबाई त्यांनी मला माहिती दिली। त्यांनी तुम्हाला माहिती दिली। ओके, काय त्रास होतो आई? मला मणक्यासाठी हात पाठीमागे जात नव्हता, शुगर, बीपी। अच्छा, आणखी? बस ठीक आहे। यासाठी आई तुम्ही उपचार केले? हो, शुगरची बीपीची गोळी चालू आहे। बीपीची गोळी मणक्यासाठी पण थोडा दिवस केले, उपचार केले हॉस्पिटलमध्ये। काही फरक भेटला आहे हॉस्पिटलमधनं? गोळ्यांची ॲलर्जी झाली। गोळ्यांची ॲलर्जी झाली, फरक थोडा तेवढा ताप होता, रॅशन लागलं। आईंना हॉस्पिटलमध्ये आईंनी उपचार केले, पण त्यांना तात्पुरता जो गोळ्या त्यांचं काम करत असतात तात्पुरतं, तेवढंच तात्पुरतं आईंना फरक भेटला। प्लस तर आईंना काय झालं, गोळ्यांची ॲलर्जी सुद्धा झाली। ओके, किती वर्षापासून तुम्ही इलाज? 10 वर्ष। 10 वर्षापासून आई इलाज करत आहे। साधारणतः किती खर्च झाला असेल आई? 5000। 10 वर्षात 5000? नाही, मी गेलीच नाही, ॲलर्जी झाली। ॲलर्जी झाली गोळ्यांची, त्यानंतर आईंनी हॉस्पिटलला जाणं सोडून दिलं। एक आजार आपण नीट करायला जात असतो हॉस्पिटलमध्ये, दुसरा आजार उद्भवतो, त्यामुळे आपण जाणं सोडून देत असतो। थेरपी घेऊन आहे, किती दिवस झाले तुम्हाला? आज 8 दिवस झाले। 8 दिवस झाले। 8 दिवसांमध्ये काय फरक जाणवला आहे तुम्हाला? पुरेसा 80-90% मणक्याला फरक पडला। हात पाठीमागे जातोय, हात पाठीमागे आईंचा जायला लागलेला आहे आणि 80 ते 90% आईंना फरक मिळालेला आहे। आईंसाठी एकदा क्लॅपिंग। आणखी काय फरक जाणवला आई? बाकी काय नाही तर इतर आई बाबांना आई तुम्ही काय संदेश द्याल? प्रत्येकाने या लाईफसाठी, प्रत्येकाने या। खूप चांगले रिझल्ट आहे। चांगला रिझल्ट आहे। वेळ काढून या। वेळ काढून सर्वांनी यायचं आहे, नियमित थेरपी घेतली की रिझल्ट आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच। आई तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल? लाईफ गेमच्या आपल्या अजय सरांना, मॅमचं नाव शीतल लाईफ गेम साठी थँक्यू म्हणायचं। कसं म्हणायचं?